बुलेटिनची सुरुवात नाशिकमधल्या आजच्या महत्त्वाच्या बातमीने करूयात। नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीचा मुद्दा सध्या चांगलाच पेटलाय। सकाळी शिवसेना ठाकरे गट तर दुपारी 1 वाजता अखिल भारतीय हिंदू महासभेकडून तपोवनात आंदोलन केलं जाईल आणि त्यासाठी आता थोड्याच वेळात कार्यकर्ते सुद्धा जमणार आहेत। आज सकाळी ठाकरे गट आंदोलन करणार आहे आणि वृक्षतोड थांबवावी या मागणीसाठी हे आंदोलन केलं जात आहे। असं आहे, आमचा पक्ष जेव्हा सत्तेत होता नाशिकमध्ये त्यावेळेला अतिशय सुंदर असं जंगलात, तिथे जे जंगल आहे, जी वनखात्याची जमीन आहे, त्याचा वापर करून तिकडे एकही झाड न तोडता इतकं सुंदर बॉटॅनिकल गार्डन आम्ही बनवलं, संवर्धन केलं त्या वनजमिनीचं। आणि तिथे भाजपला दत्तक घेतो म्हणून सांगणारे मुख्यमंत्री आज एवढी झाडं मोठ्या प्रमाणात कत्तल करतायत। याच्यातच प्रत्येकाची नियत काय आहे ते कळतं। दरम्यान नाशिकचे तपोवन आज पुन्हा आंदोलकांनी आणि आंदोलनांनी गाजणार आहे। सकाळी 10:30 वाजता शिवसेना ठाकरे गटाकडून आंदोलन केले जाईल। त्यानंतर दुपारी 1 वाजता साधुग्राममधील झाडं वाचवण्यासाठी हिंदू महासभा सुद्धा आंदोलन करणार आहे। साधुग्राममधील एकही झाड तोडू दिलं जाणार नाही असा इशारा देण्यात आलाय। सरकारी जमिनी विकून दाबून सुद्धा ह्या राजकारणी लोकांचं पोटच भरत नाहीये, म्हणून आता साधू संतांसाठी राखीव असलेल्या जमिनीवर सुद्धा यांची उपक्रम दृष्टी पडलेली आहे। हिंदू महासभा हे होऊ देणार नाही। आज दुपारी 1 वाजता तपोवन येथील झाडांना दोरा बांधायचं, झाडांच्या रक्षणाची हमी द्यायची आणि झाडांचं पोषण करण्याचं काम हिंदू महासभेच्या नाशिक शाखेच्या वतीनं होत आहे। मी तमाम नाशिककरांना विनंती करतो की आज दुपारी आपण 1 वाजता तपोवनच्या भूमीवर यावं आणि हिंदू महासभेच्या बरोबर आपण उभं राहावं। नाशिककरांना यापुढं हिंदू महासभा प्रत्येक पावलावर साथ देईल। आपल्यासुद्धा साथीची आम्हाला अपेक्षा आहे। ज्या राजकारण्यांनी केवळ फक्त विचका केला, नाशिककरांना फक्त आश्वासन दिलं, त्यांच्यासमोर हिंदू महासभा या महानगरपालिकेच्या दृष्टीनं का होईना एक पर्याय म्हणून उभा राहणार आहे। आज दुपारी 1 वाजता आम्ही नाशिकला आपली वाट बघत आहोत।